अचानक सोन्याच्या दरात मोठी घसरण. 24 कॅरेट सोने एका झटक्यात स्वस्त. सोन्या चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण सुरू असून दागिने बनवणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनल गोल्ड रेट मराठी मध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सोन्या चांदीच्या दरात किती घसरण झाली आहे किंवा किती वाढ झाली आहे, तसेच येत्या काही दिवसांत सोने चांदी स्वस्त होणार की महाग होणार, याची संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत. यासोबतच तुमच्या शहरातील आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, तसेच सोन्या चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात हे देखील जाणून घेणार आहोत. सोने खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती आहे याबद्दलही सविस्तर माहिती मिळणार आहे. म्हणूनच जर तुम्ही आगामी काळात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न. तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असावी? खाली कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल, तसेच तुमच्या विश्वासू यूट्यूब चॅनल गोल्ड रेट मराठी ला सबस्क्राईब केले नसेल आणि बेल आयकॉन सुरू केले नसेल तर लगेच करा. त्यामुळे तुम्हाला रोज सोन्या चांदीचे ताजे दर सर्वात आधी मिळतील. आजचे चांदीचे ताजे दर. भारतीय सराफा बाजारानुसार आज चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत. 1 ग्रॅम चांदी 2,638 रुपये ग्रॅम चांदी 2,10,410 रुपये ग्रॅम चांदी 6,30,100 ग्रॅम चांदी 26,300 रुपये. आज चांदीच्या दरात प्रति किलो 1,800 रुपयेची घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चांदीच्या किमती सातत्याने घसरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. बाजार उघडताच चांदीचा दर सुमारे $75 पर्यंत पोहोचला आहे. येत्या काळात सोने आणि चांदी स्वस्त होणार की महाग? सर्वप्रथम सोन्याबद्दल बोलूया. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत चांगलीच घसरण झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी उच्च स्तरावर सोने खरेदी केले होते त्यांना आता पुढील घसरणीची चिंता वाटत आहे. मात्र बाजाराकडे केवळ एक दिवस किंवा एका आठवड्याच्या दृष्टीने पाहू नये. सोने हे नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले गेले आहे. जेव्हा जागतिक आर्थिक किंवा राजकीय अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढतो. सध्या अमेरिकेतील महागाईचे आकडे, बेरोजगारीचे आकडे, फेडरल रिझर्व्हची व्याजदर धोरणे आणि जागतिक आर्थिक वाढ यावर बाजाराची बारकाईने नजर आहे. जर अमेरिकन अर्थव्यवस्था कमकुवत झाली तर फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. अशावेळी डॉलर कमकुवत होतो आणि सोन्याला आधार मिळतो. भूराजकीय तणावाचाही परिणाम. जगातील अनेक भागांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. युद्ध किंवा संघर्षाच्या परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि त्यांची पहिली पसंती सोने असते. मात्र अलीकडील काळात तणाव मर्यादित राहू शकतो अशी धारणा निर्माण झाल्याने सोन्यात नफावसुली दिसून आली. परंतु परिस्थिती पुन्हा बिघडल्यास सोन्याचे दर वेगाने वाढू शकतात. चांदीबाबत काय? चांदीचा बाजार सोन्यापेक्षा थोडा वेगळा आहे. चांदी ही केवळ मौल्यवान धातू नसून एक महत्त्वाची औद्योगिक धातू देखील आहे. इलेक्ट्रिक वाहने, सोलर पॅनल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अनेक आधुनिक उद्योगांमध्ये चांदीचा वापर वाढत आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीत चांदीची मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे.
18 कॅरेट सोन्याचे ताजे दर 1 ग्रॅम 5,908 ग्रॅम 1,72,010 रुपये ग्रॅम 25 9,100,000 ग्रॅम 12,59,000 रुपये. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम ची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर 1 ग्रॅम 1,808 ग्रॅम 1,21,44,010 रुपये ग्रॅम 51 8,100,000 ग्रॅम 15,18,000 रुपये. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम ची घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर 1 ग्रॅम 5,508 ग्रॅम 1,24,40,010 रुपये ग्रॅम 55 5,100,000 ग्रॅम 15,55,000 रुपये. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम ची किरकोळ घसरण झाली आहे. ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. जेव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासून आणि खात्री करूनच खरेदी करा. खरेदी करताना हॉलमार्क असलेले सोने चांदीच घ्या, कारण हॉलमार्कमुळे धातूची शुद्धता ओळखता येते. तसेच या व्हिडिओमध्ये सांगितलेले दर हे होलसेल दर आहेत, त्यामुळे खरेदी करताना तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील. एकूणच पाहता अल्पकालीन काळात सोने आणि चांदीमध्ये चढउतार सुरू राहू शकतात, मात्र दीर्घकालीन दृष्टीने दोन्ही धातूंसाठी वातावरण अद्याप सकारात्मक मानले जात आहे. म्हणूनच कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. धन्यवाद.